वेल बोल्ड. धन्यवाद. तर सामना लगेच सुरू केला जाईल आणि इथे मात्र 25 मिनिटाचा पूर्वार्ध, 25 मिनिटाचा उत्तरार्ध. या पूर्वार्धामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, पनवेलचा एक गोड आवाज ज्याने हिंदीतून सर्वांना मंत्रमुग्ध केलेत. बाबूजी म्हात्रे खऱ्या अर्थानं उद्योजक आदरणीय बाबू म्हात्रे साहेब कोण यांना विनंती करत. त्याचबरोबर सुरेशदादा म्हात्रे बेलवर यांना विनंती करत आता आपण या मंचाकडे आणि ते विराजमान व्हायचं आहे. वळूया काय घडतंय, काय बिघडतंय पूर्वार्धामध्ये लोकेशजी वजा सरांकडे. आप सत श्री अकाल, सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बेलवली। दोस्तों मैं लोकेंद्र ओझा पूरे इस क्रिकेट टूर्नामेंट की ओर से आप सभी लोगों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं, अभिनंदन करता हूं और सादर नमन करता हूं। पहली गेंद का आगाज करते हुए फाइन लेग सीमा रेखा पार 4 रनों के लिए भेजते हुए अपने इरादे जाहिर करते हुए ओपनिंग बल्लेबाज भिंगार टीम के देवेंद्र पाटिल दनदनाता चौका उनके बल्ले से निकलता हुआ अगली गेंद के लिए करण की अगली गेंद रिवर्स स्वीप मारने का प्रयास था लेकिन उसे चूक होते हुए गेंद विकेट कीपर के पास जाते हुए। दोस्तों रोगी को दवा चाहिए, जोगी को जप चाहिए, हम हैं क्रिकेट के दीवाने, हमें आमदार चषक का ये बेहतरीन कप चाहिए, बेहतरीन कप चाहिए। दोस्तों क्रिकेट के बहुत ही खूबसूरत मैदान पर बेलवली का ये बहुत ही ऐतिहासिक मैदान मुकाबला चलता हुआ आंबियोली वर्सेस भिंगार, जिसमें टॉस जीता और यह बेहतरीन शॉट मारने का प्रयास था। गेंद हवा में और इसी के साथ पहले विकेट का पतन। बल्लेबाज चले अपने वतन। वक्त है ब्रेक का और वक्त है डीजे का। ओवर टू डीजे। आगमन होतंय खऱ्या अर्थानं क्रिकेटचा निस्सीम भक्त. राजकारणामध्ये ज्या माणसानं यश संपादन केलं आणि त्याचबरोबर अनेक युवकांच्या गळ्यातील आमचं ताईत बनलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य म्हणजेच राजेंद्र पाटील दादा या मान्यवरांना विनंती करतात यायचं मंचाकडे, कारण आपलं प्रेम सदैव आम्हाला लाभतं. विनंती करतोय आपण या मंचाकडे. त्याचबरोबर पनवेल तालुका सरचिटणीस आदरणीय राजेंद्रदादा पाटील कोळखे यांना विनंती करते मंचाकडे आगमन करायचं आहे. भिंगार संघाचा कोणताही फलंदाज पहिल्यांदा जो पहिला षटकार मारेल त्यासाठी सुनील म्हणजेच भाऊ पाटील, भाऊ पवार यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. जो पहिला कोणी षटकार लगावेल त्यासाठी. त्याबरोबर 3 विकेट्स म्हणजे हॅट्रिक घेतली जाईल किंवा 3 सलग षटकार ठोकले गेले तर या मंचावर उपस्थित आदरणीय वाशीगावचे यशस्वी उद्योजक सुधीरदादा वाडकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची बक्षीस. ओवर टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू दिनेश जी। विकेट गिरने के बाद एक बार फिर बुलंद हौसलों के साथ गेंदबाजी करते हुए अगली गेंद और यहां पर गेंद चूकती हुई बेलवली गांव का यह बेहतरीन क्रिकेट का रण क्षेत्र और जहां पर टोटल 36 क्रिकेट के जो 36 टीमें यहां पे पार्टिसिपेट करते हुए और 540 क्रिकेट के लड़ाके इसमें घमासान लड़ाई लड़ते हुए, सबका सपना एक, सबकी मंजिल एक, लेकिन ट्रॉफी सिर्फ एक है और इस ट्रॉफी को खूबसूरत सी प्यारी सी चमचमाती और इस अंधेरे में एक उजाला घेरती हुई बेहतरीन खूबसूरत ट्रॉफी इंतजार करते हुए आज विजेता के हाथों में जाने का प्रयास करेगी। ये नहीं होगा आसान क्योंकि 36 टीमों के बीच में मचा है घमासान। देखना होगा कौन सी टीम जीतेगी। अगला ये जो मुकाबला चलता हुआ आंबिवली वर्सेस भिंगार, जिसमें टॉस जीता आंबिवली ने और पहले भिंगार को बैटिंग करने का न्योता दिया। पहली गेंद पर चौका जरूर आया लेकिन उसके बाद विकेट हासिल करते हुए जवाब बेहतरीन देते हुए यहां पर आंबिवली की टीम। और इसी के साथ एक और विकेट का झटका, एक और विकेट का फटका और अब आपको मिलेगा म्यूजिक का झटका। ओवर टू डीजे।
थैंक यू वेरी मच। और जो गेंदबाज करण घनसूलकर जिन्होंने लाजवाब गेंदबाजी करते हुए एक ओवर में 4 रन और 2 महत्वपूर्ण विकेट यहां पर हासिल करते हुए अपनी टीम के लिए, और ये 4 रन इसीलिए महत्वपूर्ण हो जाते हैं, इंपॉर्टेंट हो जाते हैं, क्योंकि ये पावर प्ले का पहला ओवर है जहां पर बल्लेबाज के पास पूरा मौका होता है अपने हाथ खोलने का। बहरहाल यहां पर मौका जो था गेंदबाज ने बनाया, करण ने बनाया, अपनी टीम के लिए बनाया, इस खूबसूरत ट्रॉफी के लिए बनाया, अपने गांव के लिए बनाया। बेहतरीन ओवर पहला यहां पर समाप्त होता हुआ करण के माध्यम से। अगले गेंदबाज मनीष अगले गेंदबाज हैं जिन पर और सारा दारोमदार रहेगा कि जिस तरह की शुरुआत यहां पर करण ने दी है और उसी तरह का दबाव यहां पर बनाने का प्रयास करेंगे भिंगार टीम पर। लेकिन भिंगार टीम भी बेहतरीन टीम है, अच्छी टीम है, और वो इतनी आसानी से मुकाबला जो है टफ नहीं बनाना देना चाहती। अगले गेंदबाज पहली गेंद फुल टॉस गेंद थी, उस गेंद को दिशा दी और गेंद सीमा रेखा पार पार पार, सीमा रेखा पार 4। अब होगी म्यूजिक की बहार। ओवर टू डीजे। राजेंद्रदादा पाटील साहेब कोळके यांचं मात्र मंचाकडे आगमन होतंय, मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर मंचाकडे आगमन होईल आदरणीय निखिलजी पाटील साहेब, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बोकरपाडा, आणि त्याचबरोबर त्याच्या समवेत शिवसेना प्रमुख पोंजे विभाग किशोरजी पाटील सर, या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण या मंचाकडे आगमन करायचं आहे. आमदार चषक 2022 गावदेव क्रिकेट क्लब बेलवली आयोजित या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत आणि स्वागत. सलग 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचे बक्षीस आदरणीय उद्योगपती वाशी सुधीरदादा वाडकर यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर सलग 3 विकेट्ससाठी सुद्धा 1000 रुपयाचे बक्षीस आदरणीय सुधीरदादा वाडकर यांच्या माध्यमातून दिली जाईल. तर प्रमुख अतिथी आमचेच राजेंद्रदादा पाटील यांचं मंचाकडे आगमन होतं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. निखिलदादा पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य भोकरपाडा आणि किशोरदादा पाटील शिवसेना प्रमुख पोंजे विभाग यांचं या मंचाकडे आगमन होत आहे. यायचं आहे, आपण विराजमान व्हायचं आहे. मनपूर्वक स्वागत आणि स्वागत. थैंक यू वेरी मच सर। फ्री हिट के गेंद पर डीप मिड विकेट की तरफ 4 रनों के लिए गई थी। अगली गेंद और अच्छी इस गेंद थी, उसको ड्राइव कर दिया, गेंद जाते हुए लॉन्ग ऑन की जानिब दौड़कर 1 रन पूरा किया काफी तेजी के साथ, दूसरा रन भी पूरा करते हुए बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, और उसी के साथ स्कोर भी यहां पर मूव करता हुआ 15 रन। दूसरा ओवर यहां पर चल रहा है और मेरे साथी कमेंटेटर संदीप पाटिल जी भिंगार का उनका बहुत बहुत आभार, और संतोष पाटिल जी जो कि इस टूर्नामेंट के एक ऑर्गेनाइजर हैं, दिनेश जी ऑलराउंडर हैं। फुल टॉस गेंद, एक मौका यहां पर बन सकता था, लेकिन एक बार फिर गेंद उसी दिशा में जाती हुई 1 रन पूरा किया और तेजी के साथ दूसरा रन भी मुकम्मल करते हुए। और यहां पर अगर संदेश पाटिल जी अगर आप मुकाबला देख रहे हैं तो ये दोनों गेंदें सेम थी, सेम डायरेक्शन में गई थी और सेम रिजल्ट, 2-2 रन यहां पर हासिल करते हुए अपनी टीम के लिए टोटल 17 रन पहले ओवर में जो 4 रन थे, इस ओवर में भरपाई करते हुए 5 ओवर का ये मुकाबला यहां पर खेला जाएगा। हर एक टीम को 5-5 ओवर के मौके मिलेंगे, उसका पूरा फायदा उठाने का प्रयास करते हुए आंबीवली वर्सेस भिंगार, ये तीनों टीमों के बीच में मुकाबला चलता हुआ। गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्क्स की ओर दौड़ते हुए, और यह बेहतरीन शॉट था, यह गेंद जाते हुए लॉन्ग ऑन के जाने मिस फील्ड हुई, 1 रन पूरा किया। दूसरे रन की यहां पर कोई गुंजाइश नहीं थी, 1 ही रन से टोटल उनको समाधान करना पड़ेगा। इसी के साथ स्कोर 18 रन। दूसरा ओवर यहां पर चलता हुआ मुकाबला आंबीवली वर्सेस भिंगार, इन दो टीमों के बीच में चलता हुआ। दोनों बेहतरीन टीमें हैं और ग्रामीण क्रिकेट में इन दो टीमों का बहुत अच्छा नाम है, और यहां पर अपने नाम के अनुसार खेलना होगा। फुल टॉस गेंद, और फुल टॉस गेंद का पूरा 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 फायदा उठाते हुए देखना है क्या है। उसी के साथ फ्लैट 6 बिग बिग ब्लो। नाउ म्यूजिक विल फ्लो। ओवर टू डीजे। ती मात्र पहिल्या षटकारासाठी ते प्रीतमसाठी मिळतात 500 रुपयाचे बक्षीस. तर नक्की त्याचबरोबर आपण पाहतोय थैंक यू सर। 1 रन पूरा किया और काफी तेजी के साथ दूसरा रन भी मुकम्मल करते हुए रनिंग बिटवीन द विकेट
लाजवाब है, 2 रनों के साथ ओवर समाप्त होता हुआ। टोटल स्कोर 26 रन। इसके पहले का जो शॉट था फुल टॉस गेंद का, कमाल का बेहतरीन शॉट था। प्रीतम जी, अभी जिस तरह से रसिया वाले, जितेश भाई, जिस तरह से रसिया वाले यूक्रेन में अभी मिसाइलें छोड़ रहे हैं ना, उसी तरह का मिसाइल नुमा शॉट था ये, 6 रनों के लिए गया था। तो इसी के बीच वक्त है छोटे से ब्रेक का और वक्त है म्यूजिक का। ओवर टू डीजे। राजेंद्रदा पाटील युवकांचे प्रेरणास्थान आणि या विभागाचे आधारस्तंभ यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत त्यांचे पाठीराखे आणि आमचे खऱ्या अर्थानं सर्वांचे लाडके परममित्र चेतनदादा जाधव यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय दीपकदादा ढवळे यांचं आगमन झालं. या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. थैंक यू वेरी मच. निखिल पाटील ग्रामपंचायत सदस्य बोकरपाडा, म्हणजे 3 षटकार जर सलग लगावले तर 1000 रुपये बक्षीस दिली जाईल. करण का ये दूसरा ओवर यहाँ पर चलता हुआ। और दोस्तों, जिंदगी के रंग बड़े निराले होते हैं, कुछ होते हैं हंसने वाले तो कुछ रुलाने वाले होते हैं। हर रात अपने आप ही एक महफिल बन जाती है, हर रात अपने आप ही एक महफिल बन जाती है जिसमें हमारे मेहमानों जैसे लोग आने वाले होते हैं। तो आप सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत है। अगली गेंद थी और ये बेहतरीन गेंद, क्या कमाल की गेंदबाजी करते हुए जितेश भाई लेग कटर यहां पर गेंद डाली थी और कोई भी बल्लेबाज के पास मौका नहीं था, एक ही मौका था चकमा खाने का। और दोस्तों, यहां पर जितने भी लोग उपस्थित हैं, एक बार सिर्फ आसमान की ओर नजर उठाकर देखेंगे तो आसमान के आपको सितारे कहीं पे भी नहीं मिलेंगे, क्योंकि वो सारे सितारे आज इस मंच पर मौजूद हैं। तो इन सितारों का हम तहे दिल से स्वागत करते हैं। और एक बार फिर अगली गेंद थी, वाह कमाल की गेंद और डायरेक्ट हिट के साथ आउट करते हुए। वक्त है ब्रेक का, वक्त है म्यूजिक का। ओवर टू डीजे। बक्षीस दिली जाईल. और इसी के साथ हम हमारे सभी मुख्य अतिथियों का बेलवली ग्राम पंचायत की ओर से तहे दिल से धन्यवाद करते हैं कि आपने अपनी गरिमामय उपस्थिति से इस टूर्नामेंट को गौरवान्वित किया है और हमारा हौसला बढ़ाया, हमारी हौसला अफजाई की है। और निश्चित रूप से आपकी उपस्थिति, आपके आशीर्वाद के माध्यम से हमें आगे के टूर्नामेंट में प्रेरित करती रहेगी, हमारा हौसला बढ़ाती रहेगी। एक बार फिर से हम आ चुकी हैं और बेहतरीन गेंदबाजी करते हुए चौथी गेंद पर बल्ला घुमाना चाहते थे, गेंद थोड़ी स्लो आई और ये कहीं पे निगाहें कहीं पे निशाना वाला ये शॉट था। लगातार 4 गेंदें डॉट आती हुई। शिवकर टीम, आपसे निवेदन है कि आप प्लीज अपनी टी शर्ट यहाँ पर कलेक्ट कर लें। और क्या लाजवाब ओवर जितेश भाई, है ना जितेश जी, कमाल की गेंदबाजी। पहले ओवर में 4 रन 2 विकेट और अभी तक 4 गेंदें डॉट डाली हैं। तो क्या कमाल की गेंदबाजी, क्या कमाल का वेरिएशन इनकी गेंदबाजी में मिलता हुआ। और एक अच्छी गेंद थी और उस गेंद को घुमा दिया स्क्वायर लेग अंपायर के पीछे, सीमा रेखा पार पार पार। अब वो भी म्यूजिक की बहार। ओवर टू डीजे। वेरी मच। और आपकी वजह से ना पूरे
ग्राउंड पे एक रोमांच बढ़ जाता है आपकी म्यूजिक पे। और इसी के साथ ये चौके के साथ जिस तरह से ये उछल कर चौका गया, उसी तरह से स्कोर भी उछलता हुआ 30 रनों पर पहुंचता हुआ। लेग स्टंप पर गेंद थी। हमारे स्क्वायर लेग अंपायर जो है उन्होंने अपने डांस के स्टेप्स दिखाते हुए गेंद को रास्ता दिखाया। गेंद सीमा रेखा पार जाते हुए 4 रनों के लिए बेहतरीन लाजवाब चौका ये मिला। 5वीं गेंद पर 30 रन अभी तक बन चुके हैं। और यहाँ पर कमाल की गेंदबाजी हमें देखने को मिली है करण के माध्यम से। अपने ओवर की आखिरी गेंद लेकर करण, और ये एक और यहाँ पर वाइड गेंद अपने विंग्स खोलते हुए अंपायर ऐलान करते हुए कि ये वाइड गेंद है। और यहाँ पर थोड़ा सा दिशा से भटकते हुए करण, अभी तक लाजवाब उन्होंने गेंदबाजी की है। पहले ओवर में 4 रन और इस ओवर में एक चौका जरूर उनको मिला है, लेकिन अगली गेंद के लिए तैयार होते हुए करण, कमाल का ये गेंदबाज। और ये हवा में गेंद है, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ दौड़कर 1 रन पूरा किया। दूसरा रन भी मुकम्मल करते हुए लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट। ओवर टू दिनेश जी। तर नक्कीच त्याचबरोबर जर प्रीतम घोगरे यानं जर सलग 3 षटकार लगावले तर बलीजी भोपे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये बक्षीस दिले जाईल। 3 षटकार जर सलग लगावले प्रीतमजी घोगरे यांनी तर मात्र बली भोपे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये आणि भानुदास यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल। थँक यू व्हेरी मच। आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतोय माजी पैलवान आणि शेकडेवाले जनार्दन बाळकू पाटील यांच्या स्पर्धेला योगदान लाभते, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। दररोज ही मंडळी ज्या माणसानं एक काळ गाजवला बेलवलीचा कुस्तीमधून, ते माजी कुस्तीपट्टू पैलवान आणि आता मात्र शेकडीमध्ये ज्यांचं नाव होतंय ते जनार्दन बाळकू पाटील यांचं मात्र मनपूर्वक स्वागत। दोस्तों आज का ये धीरे धीरे जैसे ये मैचेस आगे बढ़ते जाएंगे, महामुकाबले की ओर जब हम बढ़ेंगे, तो जब महामुकाबला होगा, महा ट्रॉफी होगी, महा मैदान होगा, महान गांव होगा, तो उस मैच का जो आनंद है ना वो काफ़ी 7वें आसमान पर होगा। एक बेहतरीन टूर्नामेंट आमदार चषक 2022 3 ओवर यहाँ पर समाप्त हो चुके हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 34 रन 34। भिंगार उनको बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था, टॉस जीता था आम्बियोली टीम ने और पहले फील्डिंग करने का ये निर्णय यहाँ पर लिया था। एक लाजवाब क्रिकेट टूर्नामेंट यहाँ पर चलता हुआ, जिसमें कि टोटल 36 टीमें पार्टिसिपेट करती हुई बेहतरीन खूबसूरत चमचमाती ट्रॉफी इंतजार करती हुई कि कौन से हाथों में वो ट्रॉफी जाएगी। बहरहाल चौथा ओवर लेकर और महत्वपूर्ण ओवर लेकर अपनी टीम के लिए आम्बियोली के लिए गेंदबाज लेफ्ट आर्म गेंदबाज से, लेकिन ये आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी। एक आसान सा कॉल था अंपायर के लिए, वाइड गेंद। 1 और रन का इजाफा। टोटल स्कोर 35 रन यहाँ पर पहुँचता हुआ। चौथे ओवर की पहली गेंद यहाँ पर डाली जा चुकी है, वाइड गेंद थी ये और कमाल की गेंदबाजी इसके पहले हमें देखने को मिली। नीलेश अगले गेंदबाज हैं और ये यहाँ पर अपील करते हुए उसी के साथ अंपायर की उंगलियां आसमान की ओर और बल्लेबाज पवन पवेलियन की ओर। वक्त है ब्रेक का, वक्त है डीजे का। ओवर टू डीजे। त्याचबरोबर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वारदोली पंडित शेठ पाटील यांना विनंती करते मंचाकडे आगमन करायचं आहे। माजी सरपंच राजकारणातील हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे, फार मोठं नाव आहे आणि एक धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। ते आदरणीय पंडितनाथ पाटील साहेब माजी सरपंच वारदोली यांना विनंती करते मंचाकडे आगमन करायचं आहे। त्याचबरोबर रमेशजी कृष्णा पाटील बेलवली यांनाही विनंती करते आपण मंचाकडे यायचं आहे। और अगले बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं विनायक पाटिल। अगले बल्लेबाज प्रतीक मैदान पर पहुंच चुके हैं और यहाँ पर एक बल्लेबाजी के जो स्तर को जो है ना वो अगले लेवल पर लेके जाना बहुत जरूरी है। स्कोर अभी भी टोटल 35। चौथे ओवर की
अगली गेंद फुल टॉस गेंद थी, सही तरीके से बल्ले पर नहीं आई, उस गेंद को फॉलो थ्रू किया, कलेक्ट कर लिया, दौड़ कर 1 रन यहाँ पर पूरा करते हुए आसानी के साथ। इसी के साथ स्कोर भी 1 और रन आगे बदलता हुआ, टोटल 36 रन। चौथा और यहाँ पर चल रहा है, 36 रन अभी तक बन चुके हैं। और दोस्तों ये बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट सरपंच चषक 2022 का ये बेहतरीन खूबसूरत टूर्नामेंट और खूबसूरत मैदान और खूबसूरत गांव बेलवली रायगढ़ की खूबसूरत सी वादियों में बसा हुआ ये अच्छा गांव। यॉर्कर लेन थी, फुल और यॉर्कर लेन की ये गेंद थी, दौड़ कर 1 रन पूरा किया, लॉन्ग ऑन की तरफ गए, बेहतरीन थ्रो यहाँ पर हो, उस गेंद को कलेक्ट नहीं कर पाया, अन्यथा यहाँ पर एक रन आउट का मौका हो सकता था, लेकिन कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, 3 रन मुकम्मल करते हुए अपनी टीम के लिए बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। मौका जरूर था। और दोस्तों जब इतना बड़ा टूर्नामेंट होता है तो ऐसे मौके जो है ना आपको बनाने पड़ते हैं और उनका फायदा उठाना पड़ता है। बहरहाल यहाँ पर फायदा उठाते हुए बल्लेबाजी की टीम 39 रन अभी तक बन चुके हैं। पहले उनको आमंत्रित किया गया था बल्लेबाजी करने के लिए आंबीवली टीम, उनके माध्यम से फुल टॉस गेंद थी और इस गेंद को मार दिया, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की तरफ। मौका अच्छा था और इस ओवर में मौके अच्छे मिले, लेकिन उसका फायदा जो है ना वो सही तरीके से उठा नहीं पाए दोनों बल्लेबाज फुल टॉस गेंदों पर। और दोस्तों कहते हैं आसमान को जिद है जहां पर बिजलियां गिराने की, आसमान को जिद है जहां पर बिजलियां गिराने की, मुझे भी जिद है वहीं पर आशियाना बनाने की। अगली गेंद छोटी गेंद, बिग 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 ब्लो, इट्स अ टाइम फॉर म्यूजिक फ्लो, ओवर टू डीजे। आपकी वजह से ना पूरे मैदान पे एक रौनक सी छा जाती है। बहरहाल यहाँ पर रौनक छाती हुई छोटी गेंद, बड़ा फायदा और ये लॉन्ग लेग के जाने मारा गया, बेहतरीन सिक्सर था। और इस सिक्सर के बाद निश्चित रूप से भिंगार टीम का आत्मविश्वास जो है काफी बढ़ गया हो गया। अगली गेंद और इस गेंद को मार दिया मिड विकेट की तरफ, डीप मिड विकेट की तरफ। गेंद गई मिस फील्ड होते हुए सीमा रेखा पार पार पार, 4-4-4। अब होगी म्यूजिक की बाहर, ओवर टू डीजे। विनंती करेन बीजेपी अध्यक्ष संजयजी भगत साहेब महोदर यांना विनंती करता आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे आहे। हॅलो, तर नक्कीच आदरणीय संजयदादा भगत महोदर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 2000 रुपयाची नगद राशी देण्यात आली। त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि आपल्या शुभास्ते ते नाणेफेक केली जाईल। एका बाजूला शिवकर संघ ओम गुरुदत्त शिवकर, तर एका बाजूला मात्र बेलवली। नाणेफेकीचा कौल ओम गुरुदत्त संघाच्या बाजूने लागलाय। आपला निर्णय काढवायचा आहे गोलंदाजी। धन्यवाद। तर वळूया पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे। थैंक यू सर। 4 ओवर 50 रन, 5वां और सबसे महत्वपूर्ण ओवर लेकर आए गेंदबाज नितिन पाटिल पर सारा दारोमदार की रनों की जो 4 ओवर में 50 रन आफ्टर 4 ओवर, कमाल की यहाँ पर बल्लेबाजी करते हुए। पहला ओवर जरूर खराब गया था लेकिन पूरी भरपाई करते हुए 5वें और आखिरी ओवर जो है सबसे महत्वपूर्ण होता है दोनों टीम के लिए। और अगले बॉलर नितिन, आखिरी ओवर पहली गेंद को ड्राइव कर दिया लॉन्ग ऑफ की जानिब, दौड़कर 1 रन आसानी के साथ पूरा करते हुए। अच्छी यॉर्कर लेंथ की गेंद थी, फ्रंट फुट पर गए, कदमों का इस्तेमाल किया और ड्राइव कर दिया, लेकिन 1 ही रन इस गेंद पर मिलेगा। इसी के साथ नितिन पाटिल की पहली गेंद अच्छी पड़ती हुई। और दोस्तों हर एक इंसान के अंदर ना एक कलाकार होता है, एक फनकार होता है, एक खिलाड़ी होता है। जरूरत रहती है तो उनको वो प्लेटफॉर्म देने की, वो मंच देने की जहां पर वो अपनी प्रतिभा को निखार सके, अपने खेल को दिखा सके। और उसी तरह का यहाँ पर प्रतिभा
दिखती हुई, और ये हवा में गेंद है, फील्डर उसके नीचे, बेहतरीन फील्डिंग यहां पर करते हुए अपनी टीम के लिए अपनी बॉडी पूरा झोंक दी थी। असमतल ये मैदान है, लेकिन पूरे अनुभव के साथ गेंद को आने दिया, अपने शरीर को लगने दिया, दौड़कर 2 रन पूरा करते हुए। और दोस्तों, ऐसे मंच जब खिलाड़ियों को मिलते हैं, ऐसे मैदान खिलाड़ियों को मिलते हैं, ऐसी नाइट टूर्नामेंट जब अच्छे खिलाड़ियों को मिलती है खेलने को, तो उनका जो है ना, उनके अंदर की जो अखिल पाटील ग्रामपंचायत सदस्य भोकरपाडा यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाची बक्षीस दिली जाईल. त्याचबरोबर सलग 3 षटकार किंवा सलग 3 विकेट्स जर घेतले तर यशस्वी उद्योजक आदरणीय सुधीरदादा वाडकर यांच्या माध्यमातून तब्बल 2,000 रुपयाची बक्षीस दिली जाईल. 55 रन अभी तक बना चुके हैं, और अभी तक के एवरेज के हिसाब से देखें तो लगभग 11 रन प्रति ओवर के हिसाब से. नितिन, अगली गेंद, हवा में गेंद है, गेंद जाते हुए लॉन्ग ऑफ के जानिब, उस गेंद को कैच करने का प्रयास अच्छा था, लेकिन उस प्रयास में अब देखना होगा अंपायर क्या कयास लगाते हैं, पूछते हुए वहां पर फील्डर से कि गेंद चौका या छक्का. और इसी के साथ अंपायर अपने हाथ खोलते हुए, अपने एक हाथ की फुल एक्सरसाइज करते हुए ऐलान करते हुए कि गेंद सीमा रेखा पार चली गई थी. 1 बाउंस 2 बाउंस होती हुई, घास को झूमती हुई, मिट्टी को चूमती हुई और पर्दे पे सिमटती हुई सीमा रेखा पार 4 रनों के लिए. अगली गेंद के लिए फुल टॉस गेंद थी, मौका था, फील्डर उसके नीचे, और इसी के साथ हम एक बार फिर अंपायर की उंगलियां आसमान की ओर, एक बार फिर बल्लेबाज पवेलियन की ओर. वक्त है ब्रेक का, वक्त है डीजे का. ओवर टू डीजे. सर, थैंक यू सर, थैंक यू वेरी मच. आखिरी गेंद यहां पर नितिन डालेंगे. टोटल स्कोर 59. आखिरी रन आउट होकर पवेलियन की तरफ आते हुए, और इसी के साथ ये इनिंग यहां पर समाप्त होते हुए टोटल स्कोर हमारे स्कोरर बताएंगे. 59, 60 रनों की मंजिल को हासिल करना है आंबियोली टीम उनको, जिन्होंने टॉस जीता था. इसी के साथ मैं धन्यवाद देना चाहता हूं रायगढ़ क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन और उनके साथ ही आदरणीय दिनेश पाटिल जी, यंग एंड डायनामिक लीडर, जो कि बैकबोन है रायगढ़ क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन के. उसके साथ ही संतोष पाटिल जी, आपका भी तहे दिल से आभार प्रकट करता हूं. और उसी के साथ हमारे संदेश पाटिल जी, जो कि भिंगार गांव के हैं, आपका भी तहे दिल से मैं धन्यवाद अदा करते हुए आप सभी दर्शकों से माफ़ी चाहता हूं. इस दरमियान मुझसे मेरे मुंह से कुछ गलत शब्द निकल गए हो तो थैंक यू वेरी मच. ओवर टू दिनेश जी. तर नक्कीच या मंचावर उपस्थित आदरणीय माजी सरपंच आदरणीय ज्ञानेश्वरदादा पाटील यांना विनंती करता आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय बेलरगावचे माजी सरपंच ज्ञानेश्वरदादा पाटील, विनंती करतो आपण या आणि सन्मान स्वीकारा. दादा यायचं आपण लगेचच. आणि त्यानंतर मात्र ग्रामपंचायत बारदोली बेलोरीचे माजी सरपंच आणि राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व आदरणीय पंढरीदादा पाटील यांना विनंती करतात आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय पंढरीशेठ पाटील, एक आदर्श व्यक्तिमत्व, यांचा मात्र यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सतीशदादा पाटलांच्या माध्यमातून हा सन्मान आम्ही पाहतोय. एक चांगल्या गुणवान व्यक्तिमत्वाचा राजकारणामधील ही एक जबरदस्त शैली. तर नक्की त्या मंचावर उपस्थित आदरणीय निखिलदादा पाटील
हॅलो हॅलो हॅलो. तर नक्कीच मंचावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बोकरपाडा ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला 40 सामन्यावर ट्रॉफी देण्यात आले ते आदरणीय निखिलदादा पाटलांना विनंती करतोय की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय निखिलदादा पाटीलच्या माध्यमातून 40 सामनावीराचे ट्रॉफीज देण्यात आले ते आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बोकरपाडा निखिलदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. खऱ्या अर्थानं आमचे लाडके मित्र कैलासवासी संदीप भोपी वारदोली यांच्या स्मरणार्थ मात्र जितू बताले यांच्या माध्यमातून तब्बल 30 सन्मानचिन्ह आम्हाला देण्यात आले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं सर्वांचा लाडका संदीप आमच्या तो हरवला आणि एक दुःखाच्या सागरामध्ये मात्र या संपूर्ण कुटुंबाला टाकून तो गेला आहे. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख पोंजे विभाग आदरणीय किशोरदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. दादा यायचं आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय किशोरदादा पाटील शिवसेना प्रमुख पोंजे विभाग या नवतरुणाचा सन्मान मात्र या मंचावर केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय किशोरदादा पाटील शिवसेना प्रमुख पोंजे विभाग यांचा यथोचित मान सन्मान मात्र केला जातोय. नक्कीच आपण पाहतोय मंचावर उपस्थित दिगंबरदादा पाटील यांचंही आगमन झालंय त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. तर नक्कीच त्याचबरोबर मंचावर उपस्थित आमचे चेतन दादा यांना विनंती करतो दादा आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय चेतन दादा यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर नक्कीच आपण ऐकूया या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. धावांचं आव्हान बॅलन्स उभं केलंय. धावांचा पाठला कसा केला जाईल काय घडेल काय बिघडेल बेलोली गावच्या गोड आवाजातून पुन्हा एकदा ऐकूया संतोष पाटील सर माऊली यांना. तर धन्यवाद दिनेश पाटील सर. आपण पाहतोय पहिला चेंडू या वेळेला मात्र सुरेख चेंडू होता. बॅटची या ठिकाणी एज घेतली आहे. तर इथे मात्र एक धाव मिळेल. श्री गणेशा होईल मी तर म्हणेन आंबिवली संघाचा. पूर्वार्धाचा विचार केला पूर्वार्धामध्ये 5 षटकामध्ये तब्बल 59 धावेपर्यंत मजल मारली ते म्हणजे भिंगार संघानं आणि लक्ष उभं केलंय ते म्हणजे 60 धावेचं. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 12.0च्या सरासरीने इथे मात्र धावा जमवाव्या लागतील. त्या म्हणजे आंबिवली संघाला. ऑनेस्टिक आपण पाहतोय फलंदाज असणार आहे नितीन पाटील. यावेळेचा चेंडू शप्पलवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु प्रयत्न असफल ठरला आणि इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाही आहे ती म्हणजे आंबिवली संघाला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. या मैदानाचा विचार केला तर या मैदानामध्ये अतिशय सुरेख हा मैदान आपण पाहतोय. फलंदाजीसाठी अनुकूल असलेला हा मैदान आणि या मैदानामध्ये इथे मात्र धावा जमवायच्या आहेत आंबिवली संघाला 60 धावा. परंतु यावेळेचा गोलंदाजाचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू खराब चेंडू होता. हा पी टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला सीमारेषे बाहेर चौकार डीजे. पाहतो आपण धावपाल कबड्डी 5 धावा. पहिलं शतक हे P1चं शतक असणार आहे. पॉवर प्लेचं शतक असणार आहे. संजयजी भगत मोहदर BJP अध्यक्ष यांच्याकडून आईवा कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर कोणी प्रेक्षकांनी आईवा कॅच घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे संजयजी भगत मोहदर यांच्याकडून. तर आपण पाहतो या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकण्यात येतोय. गोलंदाज आपण पाहतोय प्रीतम पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. इथे मात्र
प्रीतम घोगरे गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय अतिशय सुरेख गोलंदाजी. जरी चौकार लगावला असला तरी इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय प्रीतम घोगरे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय सुरेख चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या रिजनला, येईल दर्जेदार चौकार. डीजे प्रशांत दादा आले बघा हो नावाला. सतीश पाटीलनी आमदार चषक ठेवलाय बेलवली गावाला. सतीश दादानी आमदार चषक. धन्यवाद डीजे. तर या 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण. धावपालिकावरती 9 धावा. यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता नितीन पाटील या फलंदाजानं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅटमध्ये. इथे मात्र पहिलं षटक समाप्त होतोय. संघाची धावसंख्या पाहतो आपण. धावपालिकावरती 9 धावा. प्रतिषटकाचा विचार केला तर 12च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या, परंतु यावेळेला मात्र बिनबाद 9 धावा आत्तापर्यंत आंबिवली संघाला जमवण्यामध्ये यश आलंय. तर अजूनही आवश्यकता असणार आहे 24 चेंडू 51 धावेची. इथे मात्र एक मोठी खेळी करावी लागेल आता आंबिवली संघाला, कारण का 4 षटकामध्ये तब्बल 51 धावा जमवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम असणार आहे आणि या नियमाचं पूर्णपणे काटेकोर पालन केला जाईल. 51 धावेची आवश्यकता अजूनही असणार आहे 24 चेंडूमध्ये. आपण पाहतोय कैलासवासी बारक्या कर्तेश्वर भिंगार संघाचा या ठिकाणी आपण गोलंदाज पाहतोय प्रतीक घोगरे. तर कैलासवासी जगदीश दादा तर या ठिकाणी आपण गोलंदाज प्रतीक घोगरे गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. 24 चेंडू 51 धावेची आवश्यकता. प्रबल गडकरून मारा करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय निश्चितच इथे मात्र निश्चितच धोका झाला असता, परंतु स्वतः चुकी करतोय तो म्हणजे प्रतीक घोगरे. हिट करता आलं नाहीये. निलेश गाताडे मात्र निश्चितच क्रीजच्या बाहेर होता, परंतु हिट झाला नाही आहे तो म्हणजे प्रतीक घोगरे या गोलंदाजाला. आणि इथे मात्र मी तर म्हणेन की जीवनदान मिळेल तो म्हणजे निलेश गाताडे या फलंदाजाला. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्कवर. प्रतीक घोगरे ऑन स्ट्राईक निलेश गाताडे. अजूनही जर आंबिवली संघाचा विचार केला तर करण घनसोलकर सारखा या ठिकाणी सलामीवीर फलंदाज असणार आहे. मात्र इथे मात्र धावा जमवायच्या आहेत 60 धावा, परंतु या ठिकाणी आपण पाहतो 1 धाव मिळेल. सुरेख फटका होता, कार्पेट ड्राईव्ह फटका हा आपल्याला पाहायला मिळाला लॉंगनच्या रिजनला, आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते, ती म्हणजे 10 धावा. विष्णू गडकरी सर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य यांच्याकडून देखील आंबिवली संघाला शुभेच्छा येत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतो. यावेळेचा चेंडू बिरकावलाय, लॉप केलाय, चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. खणखणीत षटकार षटकार षटकार. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद. तत्पूर्वी विनंती असणार आहे आदरणीय अनिलजी ढवले साहेब रायगड भूषण आणि विद्यमान सरपंच यांना विनंती असेल की आपण यायचं आहे, अतिथी मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू बॅटचे जरूर घेतली आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय खराब फेकी देखील पाहायला मिळते. मात्र कोणत्याही प्रकारची ते धाव मिळत नाही आंबिवली संघाला. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 16 धावा. बिनबाद 16 जमेची बाजू असणार आहे आंबिवली संघासाठी, कारण की आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला नाही आहे. पण तो प्रतिषटकाचा विचार केला तर इथे मात्र 12ची सरासरी राखावी लागेल आंबिवली संघाला, परंतु ती राखून देईल काय तो म्हणजे भिंगार संघाचे हे गोलंदाज. यावेळेचा चेंडू शपलून खेळून काढला आहे. आपण पाहतोय चेंडू जाईल फाईन लेगच्या रिजनला, येईल आणखीन एक आमदार दमदार चौकार. डीजे
निश्चित या ठिकाणी आईबा कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आमचे संजयजी भगत मोहोदर यांच्याकडून. मात्र ही आईबा कॅच कोण घेईल काय यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. सर्व प्रेक्षक इथे मात्र आतुरतेने वाट पाहत असतील आईबा कॅचची, परंतु मैदानामध्ये अजूनही आईबा कॅचची कोणाला संधी मिळाली नाहीये आणि इथे मात्र धावा मिळतील ती म्हणजे 1 धाव. संघाची धावसंख्या पाहतो आपण धाव पाहिल कबड्डी 21 धावा. बेलवली गावातील आदरणीय पंढरीनाथजी चोरगे साहेब यांना विनंती करेन की कृपया आपण या क्रिकेट मंचावर येऊन उपस्थित व्हायचं आहे. आपणास नम्र विनंती आहे आदरणीय श्री पंढरीनाथ चोरगे साहेब बेलवली. तर या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या पाहतो आपण परशुराम सर आपण जर विचार केला तर 21 आतापर्यंत धावसंख्या जमवले तर 12च्या सरासरीने इथे मात्र धावा जमवायच्या होत्या. त्याच दरम्यान सतीशजी मालुसरे साहेब माजी सरपंच लोणवली आणि रोशनजी मालुसरे साहेब लोणवली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर इथे आपण पाहतो 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या पाहतो आपण बिनबाद 21 धावा जमेची बाजू असणार आहे आंबिवली संघासाठी, कारण का आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला नाही आहे आंबिवली संघानं आणि इथे मात्र धावा जमवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. आपण पाहतोय आज या रजनीमधील आमदार चषक 2022 मधील हा शेवटचा रात्र असणार आहे आणि या शेवटच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची आपण अलॉट गर्दी या ठिकाणी पाहतोय. अतिशय सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू असणार आहे स्क्वेअर चेंडू आणि इथे मात्र 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 38 धावेची आवश्यकता असणार आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होता तो म्हणजे फलंदाज, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये ती म्हणजे आंबिवली संघाला. संघाची धावसंख्या पाहतो आपण धाव पाहिल कबड्डी 22 धावा. 17 चेंडू 38 धावेची आवश्यकता. यावेळेचा चेंडू हवेत आहे. पाहायचं क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात असणार आणि इथे मात्र टिपला जाईल सुरेख झेल. फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय आंबिवली संघाचा डीजे. धन्यवाद डीजे. तर इथे मात्र नितीन गाताडे हा नितीन पाटील हा फलंदाज बाद होतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो म्हणजे करण घनसोलकर. नेरे विभागाकडून नेहमीच आपण या फलंदाजाला खेळत असताना पाहतोय आपण, परंतु इथे मात्र आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 16 चेंडू आणि 38 धावेची. 16 चेंडू 38 धावा. इथून मात्र शर्यतीचे प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. जर आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल, जर आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल मैदानामध्ये, तर इथून मात्र दोन्ही संघ प्रयत्न करतील. परंतु यावेळेला आपण पाहतोय गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे प्रीतम घोगरे, ज्यानं पहिलं शतक हाताळलं होतं. 9 धावा खर्च केले होते आपल्या गोलंदाजीवर. तोच प्रीतम पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गावर आपण पाहतोय. पहिला चेंडू स्क्वेअर फेकला होता, दुसरा चेंडू निर्धाव, तर तिसऱ्या चेंडू इथे मात्र सफलता पाहायला मिळाली. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय निश्चितच हप्पी टप्प्याचा चेंडू होता. करण गलसोरकरला या चेंडू कलाईच्या आधी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि इथे मात्र आपण पाहतो यष्टीरक्षकानं काम सुरेख बजावलंय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये ती म्हणजे आंबिवली संघाला. संघाची धावसंख्या स्थिरावली मी तर म्हणेन 22 धावा. 1 बाद 22. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय जोरदार अपील झाली होती, परंतु पंच आमचे दीपक पाटील सर पाली यांनी अपील फेटाळून लावली आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. जर अशाच प्रकारे जर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तर निश्चित भिंगार संघाचं वर्चस्व मैदानामध्ये पाहायला मिळेल. परंतु एखादा दुसरा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये प्रवेश करू शकतो.
लगातार आपण पाहतोय 5वा चेंडू. इथे मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यश आलंय गोलंदाज प्रीतम घोगरे याला. काय गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे, पूर्णपणे प्रेक्षकांची मने जिंकून घेतोय गोलंदाज प्रीतम घोगरे. तर इथे मात्र गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय कार्पेटवर फटका जातो डीप मिड विकेटच्या रिजनला. तिथे मात्र देवेंद्र पाटील तैनात होता. जोपर्यंत चेंडू फील्ड करेल फेकेल तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. म्हणजे या षटकाचा विचार केला तर फक्त धावा आल्या केवळ आणि केवळ फक्त 2 धावा. इथे मात्र कमबॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल भिंगार संघ. येणारे 12 चेंडू आणि 37 धावेची आवश्यकता असणार आहे. डीजे बारा चेंडू 37 धावेची आवश्यकता असणार आहे. आणि जर परशुराम पाटील सर आपण विचार केला मैदानाचा तर 5 षटकामध्ये तब्बल 95 धावांपर्यंत मजल मारली होती ती म्हणजे वाशेरी संघानं. या वेळेला मात्र आवश्यकता असणार आहे 12 चेंडू आणि 37 धावेची. तसं पाहायला गेलं तर आव्हान मात्र सोपंही नाही आहे आणि कठीणही नाही आहे. निश्चितच 94 धावा पहिल्या रात्रीमध्ये वाशेरे संघाने जमवल्या, ज्याचे पॅकर आपण स्वतः होतात. आणि सहज 94 धावा जमल्यानंतर हा सामना सहजरित्या खिशात जाईल असं वाटत असताना एक चेंडू राखून विराट चिंचपाडा संघाने त्या धावा चेस केल्या. खूप अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन 6 चेंडूवर 6 षटकार हिरामनकडून पाहायला मिळाले. निश्चित आपण पाहतोय परंतु इथे 12 चेंडू आणि 37 धावेची आवश्यकता असणार आहे. यावेळेचा चेंडू भिरकावला आहे करण घनसोलकरनं. पाहतोय आपण चेंडू जाईल लॉंगॉनच्या सीमारेषे बाहेर. षटकार 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 डीजे. तर पाहिलं तर मागच्या षटकामध्ये प्रीतम घोगरेचा 3 चेंडू हा निर्धाव खेळला होता करण घनसोलकर. परंतु विश्वास होतं की दाखवून दिले मला स्ट्राईकवरती यायचं आहे. शेवटच्या चेंडूवरती मात्र 1 धाव घेतली आणि स्ट्राईकवरती आला आणि मात्र पहिल्या चेंडूवरती इथे मात्र षटकार लगावण्यामध्ये यश आले करण घनसोलकरला. तर इथे मात्र गोलंदाजचा विचार केला तर देवेंद्र पाटील गोलंदाजच्या मार्कवर येतोय. हा सुद्धा एक भिंगार संघाचा अष्टपैलू कामगिरी करणारा देवेंद्र पाटील. इथे मात्र कसून गोलंदाजी करावी लागेल. येणारे 11 चेंडू 31 धावेची आवश्यकता असणार आहे. अजूनही तसं विचार केला तर इथे मात्र ज्याप्रमाणे 12 चेंडू 37 धावेची आवश्यकता होती तर इथे मात्र आता 11 चेंडू 37 धावेची आवश्यकता असणार आहे. 31 धावेची आवश्यकता असणार आहे. चला पंच स्पीडअप करायचं आपण. वेल वाया दौडायची नाही. आपण विनंती असेल आपल्याला वेल वाया नाही घालवायची. स्पीडअप करायचं सामना सुरू करायचा आपण. 11 चेंडू 37 धावा. याच दरम्यान एक निवेदन आदरणीय कान्हा शेंद्रे साहेब भिंगार मोठे भिंगार, आपली गाडी जी आपण लावली आहे ती त्याच्यामुळे ट्रॅफिक झाले, जरा सहकार्य करा. गाडी जर बाजूला घेतली तर बरं होईल. कान्हा शेंद्रे साहेब मोठे भिंगार. निश्चित आपण पाहतोय आईवा कॅचसाठी प्रेक्षकांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र सर्व प्रेक्षक चेंडूची वाट आतुरतेने पाहत असतील की कधी माझ्याकडे चेंडू येतोय आणि मी आईवा कॅच घेतोय. परंतु आपण तसं इथं पाहिलं तर मोठे फटके मारतोय लगावतोय तो म्हणजे करण घनसोलकर. परंतु प्रेक्षकांच्याही बाहेर फटके आपल्याला पाहायला मिळतात. तर येणारे 11 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज पाहतोय आपण देवेंद्र पाटील. भिंगार संघाकडून अष्टपैलू कामगिरी करणारा हा देवेंद्र पाटील. तर एकीकडे असणार आहे अष्टपैलू कामगिरी करणारा आंबिवली संघासाठी करण घनसोलकर. यावेळेचा चेंडू फुलार लाईनचा. इथे मात्र आईवा कॅच मिळेल काय, परंतु डीजे
च्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 35 धावा, येणारे 10 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. देवेंद्र पाटील याच्या गोलंदाजीवर हल्ले चढवतोय तो म्हणजे करण घनसोलकर. षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक यांच्यासाठी निश्चितच 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुधीर दादा वाशी एक उद्योजक म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे, मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. झेल जमिनीला दान होतोय आणि मिळतोय करण घनसोलकरला चौकार. डीजे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी भरपूर आहे आणि मान्यवर देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. भरपूर प्रमाणात या ठिकाणी मान्यवर आहेत आणि या रजनीतील आजचा हा शेवटची रात्र असणार आहे. आणि या रात्रीमध्ये सर्व प्रेक्षकांची अलोट गर्दी, मान्यवरांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कार्पेटर फटका डिपमेट विकेटच्या रिजनला क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असणार. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय, धोका होऊ शकतो, परंतु फेकी मात्र खराब पाहायला मिळाली आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातंय. अशा प्रकारे 2 धावा मिळतील, तर म्हणजे करण घनसोलकरला 2 धावा मिळतील, ते म्हणजे कैलासवासी जगदीश दादा आंबिवली संघाला. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 41 धावा. आठ चेंडू 19 धावेची आवश्यकता. इथे मात्र करण घनसोलकर भिंगार संघासाठी डोकेदुखी ठरेल काय, येणारी वेल सांगेल. 8 चेंडू 19 धावेची आवश्यकता. यावेळेचा चेंडू सुरेख फटका आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय चौकार. डीजे आतापर्यंत 22 धावा खर्च केल्या होत्या आपल्या गोलंदाजीवर. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवर समाधान मानावा लागेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 46 धावा, येणारे 6 चेंडू 14 धावेची आवश्यकता. डीजे जे अतिशय अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं. एका षटकात 2 धावा आल्या, कमबॅक केला भिंगार संघानं आणि त्यानंतर मात्र देवेंद्रच्या षटकात आल्या तब्बल 23. सामन्याने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. धन्यवाद परशुराम सर. तत्पूर्वी मी विनंती करतोय की ग्रामपंचायत बेलवली वारदोलीचे माजी सदस्य भीम पाटील बेलवली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, निश्चितच एक कार्पेटर फटका लगावला जातोय. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र धोका होऊ शकतो, परंतु इथे एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले जाते आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 48 धावा. ज्या प्रकारे आपण पाहिलं 6 चेंडू 14 धावेची आवश्यकता होती, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. म्हणजे धावा जमवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय करण घनसोलकर. स्ट्राईकवरती येण्याचा प्रयत्न करतोय. एखादा जर मोठा फटका पाहायला मिळाला तर निश्चित सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो आंबिवली संघ. आणि जर इथे मात्र एखादी सफलता मिळाली भिंगार संघाला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो, तो म्हणजे भिंगार संघ. गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजच्या मार्कवर मयूर भोईर. 5 चेंडू 12 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 12 धावा. गोलंदाज सज्ज मयूर भोईर. ऑन स्ट्राईक करण घनसोलकर.
यावेळेचा चेंडू आपण पाहतोय बॅटची एज जरूर घेतली आहे, परंतु इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे करण घनसोल करता. एका धावेवर समाधान मानावा लागेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धाव पायलकावती 49 धावा. येणारे 4 चेंडू 11 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा. इथे मात्र गोलंदाजी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या मयूर भोईरनं. दुसऱ्या चेंडूवरती एका धावेवर समाधान मानावा लागलाय, तो म्हणजे आंबिवली संघाला. ऑन स्ट्राईक फलंदाज निलेश गाताडे. यावेळेचा चेंडू भिरकावलाय, चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, येईल खणखणीत षटकार 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 डीजे. जर निश्चित अजून एक जर षटकार लगावला निलेश गाताडेनं तर नितीन जळे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. 3 चेंडू 5 धावेची आवश्यकता. यावेळेचा चेंडू फुलर लाईनचा. इथे मात्र चेंडू जाईल डीप विकेटच्या डोक्यावरून, 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर, दर्जेदार चौकार डीजे. त्याच दरम्यान अरुणजी पाटील साहेब चकडेवाले बेलवली यांना देखील विनंती असेल की आपण याचे व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. या स्पर्धेचा नियम असणारे मित्रांनो कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग. इथे मात्र चेसिंग करावी लागेल. 1 धावेची आवश्यकता असणार आहे. ही 1 धाव वाचवेल काय बिंगार संघ? आत्तापर्यंत आपण पाहिला 59 धावा धावपलकावरती जमवण्यामध्ये यश आला आहे, तो म्हणजे आंबिवली संघाला. इथे मात्र गोलंदाज आपण पाहतोय मयूर भोईर. या 2 चेंडूमध्ये 1 धाव वाचवेल काय की 1 धाव सहजरित्या पूर्ण करेल आंबिवली संघ. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय जोरदार अपील जरूर झाली होती. पंचांनी सामना या ठिकाणी थांबवलेला आहे. दोन चेंडू 1 धावेची आवश्यकता. ऑन स्ट्राईक निलेश गाताडे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय सुरेख स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा विनर चौकार लगावतोय फलंदाज निलेश गाताडे डीजे. धन्यवाद डीजे. तर या सामन्याचा सामनावीर असणार आहे नो डाऊट ज्यांनी 2 षटक हाताळलं, 2 विकेट आणि फलंदाजी करत असताना 27 धावा बहारदार खेळ करत आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केलाय, तोच असणार आहे 1 and 1 मॅन आर्मी मेस्टर करण घनसोलकर. त्याच दरम्यान प्रीतम घोगरे याच्यासाठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भाऊ पवार 500 रुपये, त्याचप्रमाणे भानुदास शेंद्रे यांच्याकडून 500 रुपये, ते आपण 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे. तर नक्की त्याचबरोबर लगेच क्षेत्ररक्षण लावायचे आहे गुरुदत्त शिवकर संघानं आणि बेलोली संघानं 2 सलामी लगेच पाठवायचे. ते मंचावर उपस्थित आदरणीय दीपकदादा ढवळे यांचा यथोचित सन्मान केला जाईल. दादा पण या ना, आपला सन्मान स्वीकारा प्लीज. आदरणीय दीपकदादा ढवळे यांचा यथोचित मान सन्मान यांचा सन्मान इथे केला जाईल. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की त्यांचा आवाज आज या स्पर्धेला लाभला आणि पनवेल होऊन फक्त आमच्या प्रेमापोटी इथपर्यंत प्रवास केला आणि अतिशय सुरेख हिंदी भाषेतून ज्यांना मंत्रमुग्ध केले ते आदरणीय लोकेंद्र ओझा सर यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल.